आज ह्या स्पर्धेसाठी या देशाच्या कानाकोपऱ्यातून साधारण 256 खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत। त्यामध्ये 11 वर्ल्ड कप विजेते या ठिकाणी आहेत। इंटरनॅशनल 6 प्लेयर या ठिकाणी आज भाग घेत आहेत। त्याचबरोबर विविध कॅरम स्पर्धांमध्ये यश मिळवलेले बरेचसे खेळाडू या ठिकाणी आज या ठिकाणी सहभाग घेत आहेत। आयोजक कमिटीच्या मार्फत अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन या ठिकाणी दरवर्षी केलं जातं। त्यांची राहण्याची सोय असेल, खाण्यापिण्याची सोय असेल, या सगळ्या सोयीनियुक्त ही स्पर्धा या ठिकाणी असते आणि उपनगरांमध्ये अशा प्रकारच्या स्पर्धा व्हाव्यात यासाठी राजूबादीनगर ग्राउंडच्या माध्यमातून आमचे नेहमीच विविध प्रयत्न या ठिकाणी असतात। त्यासाठी ग्राउंड बंदिस्त करणे असेल, त्यासाठी 1 कोटी रुपये निधी आपण या ठिकाणी खर्च केलेला आहे। बॅडमिंटन हॉल अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चालू आहे। टेबल टेनिस या ठिकाणी खेळाडू या ठिकाणी खेळतात आणि कॅरम स्पर्धा व्हाव्यात अशी आमच्या सर्व कार्यकर्त्यांची बरेच वर्षापासून इच्छा होती। त्या अनुषंगाने गेल्या वर्षीपासून हा चषक आपण या ठिकाणी भरतोय आणि प्रोत्साहनपर काही बक्षिसं या ठिकाणी त्यांना ठेवण्यात आलेली आहे। परंतु बक्षिसाऐवजी त्या खेळाची आवड, त्या आवडीसाठी बरेचसे खेळाडू हे स्वखर्चाने या ठिकाणी देशाच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी येऊन ह्या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत। निश्चितच आपल्या सर्व चॅनल्सच्या माध्यमातून कोल्हापूर शहरातील सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की आपण अतिशय नेटकेपणाने केलेल्या या नियोजनबद्ध स्पर्धेमध्ये उपस्थित राहून त्या स्पर्धेचा बघण्याचा आस्वाद घ्यावा। देशपातळीवरचे सर्व खेळाडू या ठिकाणी आपला खेळ सादर करतात, तो बघण्यासाठी आपण यावं ही आपल्या चॅनल मार्फत आपल्याला विनंती करतो। तसेच सर्व संयोजक कमिटीचे अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन केल्याबद्दल त्यांचीही या ठिकाणी आभार आमच्या सर्व उपनगरवासियांच्या वतीने आहे। आणि आता नेत्यांच्या डोक्यात काय आहे मला माहीत नाही, परंतु मोठी गाडी म्हणजे ह्याच्या आधी आता स्थायी समिती झाली, आता महापौर सोडून दुसरी कुठली गाडी महापालिकेत नसते। बघू आता भविष्यात तो आरक्षणाचा विषय आहे, आरक्षण जसं होईल त्या पद्धतीने पुढे ठरेल। महापालिकेबरोबरच महापालिकेचं आज शिवसेनेचं गटनेतेपद आहे, नगरसेवक पद आहे, हे सोडून आणखीन कोणतं दुसरं पद जे जिल्हा पातळीवर येणार आहे असं दिसतंय का किंवा राज्य पातळीवर? आम्ही कुठलेही पद मिळावं किंवा कुठलीही निवडणूक लढवता यावी या अनुषंगाने या ठिकाणी काम करत नाही। तर आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं राज्यभर असलेलं काम आम्ही लोकांच्याबद्दल, त्यांची सर्वसामान्य लोकांची कामं होण्यासाठीची तळमळ बघून आम्ही या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। गेली 20 वर्ष मी या ठिकाणी राजकारणामध्ये काम करतोय, परंतु एक सर्वसामान्य जनतेची कळवळ असणारा नेता म्हणून ज्यांच्याकडे बघितले जातं त्या एकनाथ शिंदेचे प्रेरित होऊन त्यांच्या कामाला काम बघून आम्ही या ठिकाणी त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। आणि एक शिवसैनिक म्हणून या ठिकाणी शहरामध्ये असेल, जिल्ह्यामध्ये असेल, जे काम करायला लागेल, जी जबाबदारी देतील ती ताकदीनं पूर्ण करण्याचा आमचा या ठिकाणी मानस असेल। त्या ठिकाणी कुठल्याही पदाची किंवा कुठल्याही निवडणुकीची अपेक्षा या ठिकाणी नक्कीच नाही।